रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अभंग व्लॉगमध्ये। आपण सर्वजण नेहमी देवाकडे सुख मागतो, संकटापासून संरक्षण करण्यासाठी साकडं करत असतो। पण संत तुकाराम महाराज देवाकडे काय मागतात हे आपण या अभंगात पाहणार आहोत। अगोदर आपण हा अभंग पाहणार आहोत, त्याच्यानंतर याचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण या अभंगाला सुरुवात करूयात। घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया। हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भर असे भलता ठाई, आनंदे निर्भर असा भलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा, सुख दुःख नाही चाड आम्हा, अनिक सायास न करीन धरियास, अनिक सायास न करीन धरियास, होईन उदास सर्व भावे, होईन उदास सर्व भावे, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगू तैसी तू का म्हणे, होय सांगू तैसी तू का म्हणे। तर हा होता अभंग। आता आपण या अभंगाचा थोडक्यात अर्थ पाहूयात। तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मला पुन्हा पुन्हा जन्म हवा आहे, पण हा जन्म कशासाठी? तर फक्त तुझ्या चरणाची सेवा घडण्यासाठी। मला मोक्ष नको, स्वर्ग नको, मला हवे आहे ते फक्त तुझी अखंड भक्ती। पुढे तुकाराम महाराज म्हणतात की, देवा, संसारातील नश्वर गोष्टींबद्दल उदासीन होऊन फक्त संतांचे पूजन आणि तुझ्या नामस्मरणामध्येच मला परमानंद मिळवायचा आहे। जेव्हा आपण फळाची कोणतीही अपेक्षा न करता भक्ती करतो, तेव्हा मोक्ष देखील स्वतःहून आपल्या घरी, आपल्या दारी आपले काम करण्यासाठी येत असतो। हाच या अभंगाचा गाभा आहे। तर हा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।